हे बघ लाईन मध्ये आहेत बघ, माडाचे माड आहे बघ, लाईन मध्ये परफेक्ट लाईन आहे बघ, मस्त दिसतात बघ प्रॉपर. आणि रोडवर ह्या बाजूला बघ काय मस्त दिसतं व्ह्यू एकदम. पण हे दगड हालत का नाही आहे, म्हणजे आहेत तसे आहेत. म्हणजे इथली लोक सांगतात की दगड इथे आहे ना, तो इथेच आहे, तो कधीच हल्ला नाही किंवा कुठे खाली गेला नाही, पडला नाही. मानावं लागेल आता. हा दगड बघा, हा बघा, हा दगड असा वाटतो लांबून की हा असा ह्या दगडावरती तो ठेवलेला आहे. हा बघा, म्हणजे रॉनिन बाईकचा ना मला साऊंड आवडला बघा, मस्त आहे आणि दिसायला पण छान आहे, लुक पण छान आहे आणि भावाला सूट होते गाडी. तर माझी गाडी स्टार्ट होत नाही आहे, काय लफडा आहे, खूप प्रॉब्लेम आहे या गाडीचा भाऊ, काहीतरी प्रॉब्लेम आहे खरा. हा गुड मॉर्निंग फ्रॉम हम्पी. वाजलेत 11:04 झाली आहेत आणि आम्ही जस्ट आत्ताच सगळे रेडी झालो. आणि बाहेरचं वातावरण बघा, व्ह्यू बघा, हा तुम्हाला मी दाखवतो. पहिल्यांदा आमची इकडची परिस्थिती बघा, रूमची हालत बघा. रात्री आम्ही पोचल्यानंतर मला वाटतं आम्ही काहीतरी 1-2 तास थोडंसं गप्पाटप्पा मारले आणि जे झोपलो. मी 8:30ला उठलो, पण बाकीची मंडळी सगळी उठल्यानंतर सगळ्यांची आंघोळ वगैरे होईपर्यंत आमचा 2 तास गेले आत्ता. आणि आता आम्ही 11 वाजता निघालो आता फिरायला. तर आज मला वाटतं आम्हाला जास्त फिरायला होणार नाही, त्यामुळे जेवढे पण टेम्पल आहेत हम्पीमध्ये तेवढे आम्ही आज करणार आहोत. उद्याचा जो काही रूपरेषा आहे ती तुम्हाला नंतर, पण आजचा दिवस धमाल करणार आहोत. कारण थोडासा त्रास होतो आहे आज, कारण काल एवढा बाईक चालून थकायला झाले ना, पूर्ण बॅटरी सगळ्यांचे डाऊन झालेले. आज थोडंसं जरा आता नाश्ता वगैरे करायचा, नाश्ता केल्यानंतर थोडीशी एनर्जी येईल, ताकद येईल. बाकी सगळं हा सध्या असा पसार आहे. आणि ही आमची रूम होती, इथे आम्ही 4 जण होतो आणि आमचे 3 फंटर खाली झोपलेत. बाकी आपले रायडर सगळे आता रेडी झालेले आहेत, निघायच्या तयारीत आहेत. बाकी इकडे छान आम्हाला जो आत्ता जो स्टे मी केलेला ना हा हम्पीचा, आम्हाला सुंदर भेटला. आणि इकडे नॉर्मली सगळे बंगले आहेत आणि इथे ना इकडे हे बघताय ना, ही सगळी शेती आहे, ही सगळी शेती आहे हे बघा. त्यामुळे असं वाटतं मी असं ग्लास जेव्हा कर्टन ढकल हे केलं ना, तर मला असं वाटलं की मी कुठेतरी बाहेर आहे, इंटरनॅशनल म्हणजे USBSला असं एक फील येत होतं. पण ते नको, आम्ही हम्पीलाच आहोत. पण धमाल येणार आहे आज, कारण आज आपण खूप फिरायचं आहे. खूप म्हणजे जास्त नाही, जेवढं होईल 6 वाजेपर्यंत फिरायचं, परत हॉटेलला यायचं, आराम रिलॅक्स, जास्त पण हेडॅक करून घ्यायचा नाही. रूम छान आहे, सगळं झालेलं आहे, हेल्मेट वगैरे सगळे ओके, सगळे रेडी झाले. फक्त आता 2 फंटर आमचे जे खाली आहेत त्यांना रेडी करू, पटापट निघू. टॉप बॉक्स घ्या, कारण टॉप बॉक्स इम्पॉर्टंट काय आहे, कारण जिकडे आपण जाणार ना तिकडे कसं गेल्यानंतर टॉप बॉक्समध्ये आपण हेल्मेट ठेवलं का आपण फ्री झालो, त्यामुळे ते हेल्मेट हातात, मग त्यामुळे फ्रीमध्ये फिरायला भेटत नाही. त्यामुळे टॉप बॉक्स आम्ही सगळ्यांनी टॉप बॉक्स यावेळी घेतले आहेत. त्यामुळे मला वाटतं अजित भाऊच्या टॉप बॉक्समध्ये हेल्मेट जाणार नाही, जातं. हां मग ठीक आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बाकी एक्स्ट्रा काय घेऊ नका, म्हणजे काय माहीत आहे मग ते कुठे स्पॉटला गेल्यानंतर, मंदिरात गेल्यानंतर हे इथे ठेवूया, तसलं काय करूया नको. सगळं टॉप बॉक्समध्ये गेलं पाहिजे. चला, पण धमाल आली हम्पीला. मला वाटतं सगळेच पहिले आहेत, सगळ्यांचं फर्स्ट टाईम आहे. पण आम्ही बरोबर 700 किलोमीटर आमची, मला वाटतं 700 प्लस झाली तरी पण सगळे फुल पॉवरमध्ये होते, सगळे एनर्जेटिक होते. मला वाटलेलं की थोडं थकतील, पण नाही, आम्ही फुल येईपर्यंत फुल. थोडंसं पार्किंग ओपनमध्ये आहे, पण ओके आहे, सेफमध्ये आहे. कारण जसे आपले गाव असतात ना, तसं त्यांचं एक गाव आहे. त्यामुळे इकडे असं काय चोरी माझीचा काही विषय नाही. आम्हाला पहिलं वाटत होतं भाई आम्ही बाईक बाहेर लावले काय करायचं, पण गाड्या सेफ आहेत. आणि मला वाटतं भरपूर फॅमिली पण इकडे राहायला येतात आणि सगळं इकडे बंगलो स्टाईल आहे, बंगलो. आणि रूम छान आहे, व्ह्यू भारी दाखवतो तुम्हाला. एक म्हणजे काय माहिती आहे, आम्ही ही रूम का घेतली, ही रूम आहे ओपन टेरेसवरती, हा जो पूर्ण टेरेस आहे हा बघा. आणि मी त्यांना खास रिक्वेस्ट केली की आम्हाला हा एक रूम हा असा पाहिजे की आम्हाला रिलॅक्ससाठी आम्हाला इथे बसायचं आहे. त्यामुळे आता इकडे लक्ष देऊ नका, आम्ही कपडे सुकत घातलेत, त्यामुळे हा मी रूम त्यांना सांगितला. एक खाली आहे रूम आणि हा बघा हे असं काहीतरी बंगले आहेत पूर्ण. हा ना एक असा पूर्ण आतमध्ये जो म्हणजे गाव आहे, मेन सिटीपासून आतमध्ये आहे. आणि सगळे इकडे ना सगळे बंगले आहेत हे बघा, सगळे बंगले आहेत. त्यामुळे स्टे ना ह्यावेळी मला खूप चांगला भेटला हम्पीचा. आता आमचे 3 जे फंटर आहेत ते इकडे खाली आहेत. आणि ना मेन म्हणजे माहिती आहे काय, क्लीन आहे, खूप क्लीन आहे, म्हणजे अजिबात काय. आणि सर्व्हिस छान आहे, फक्त इकडच्या लँग्वेजमुळे प्रॉब्लेम होतो. आणि हे आमच्या 3 भावांची रूम आहे. हां हे बघा, लाईट बीट जरा चालूच आहे. हे आमच्या 3 भावांची रूम, 3 वाघ इथे झोपलेले काल. आणि मेन म्हणजे काय, क्लीन आहे. सगळ्यात महत्त्व म्हणजे रोहित भावाने आमचं एवढी हेल्प झाली आहे ना, रोहित भावामुळे, की बाबा इकडचा लँग्वेज मी सकाळी
त्या बाईला बोलायला गेलो, ती बाई बोलायला लागली, मला घाम आला. म्हटलं आता करू काय, लगेच रोहितला हाक दिला. रोहित असल्यामुळे खूप प्रॉब्लेम आज आमचा सॉल्व्ह होणार आहे. दुसरी गोष्ट काय खायचं, कुठे जायचं, पहिलं कुठे करायचं, हे सगळं आज रोहित आम्हाला गाईड करणार. म्हणजे टेन्शन नाही, पैसे घेणारच आहोत सगळं आम्ही, ते सोडणार नाही आम्ही, पण एक गाईड आम्हाला एक भेटलेला आहे फ्रीमध्ये. त्यामुळे रूम छान भेटली, व्ह्यू छान आहे. आमच्यापेक्षा म्हणजे यांच्यापेक्षा आम्हाला व्ह्यू छान भेटतं. म्हणजे उठल्यानंतर जरा मस्त आहे की बाहेरचा व्ह्यू. यांना पण बोललो आम्ही, तुम्ही संध्याकाळी वरती आपण टाइमपास करू. पण आम्हाला आज असं आमचं म्हणणं आहे, आता रोहित जसा गाईड करेल तसं आम्ही करणार. रोहित सांगत होता जे अंजनी ना, अंजनी फोर्ट आहे तिकडे सकाळी, अंजनी हिल्स आहेत ना, तर तिकडे मोस्टली लोक सकाळचे जातात, म्हणजे सकाळी 5-6 वाजता किंवा इव्हनिंग, पण किंवा इव्हनिंगला म्हणजे सनसेटला. पण आमचा प्रॉब्लेम 5 o'clock तक ना, मतलब म्हणजे 5 वाजेपर्यंत. पण आमचा प्रॉब्लेम असा आहे, आम्ही 8 जण आहोत. 8 जण असल्यामुळे काय होतं, एवढ्या सकाळी निघायचं म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे, सगळ्यांची आंघोळ वगैरे होईपर्यंत. त्यामुळे आम्ही बोललो सकाळी तर नाही, पण आपण सनसेटला तो आपण स्पॉट करू. पण आज मला वाटतं मोस्टली सगळे टेम्पल करणार, म्हणजे विरूपक्ष वगैरे जे आपण बघितलेले आहेत, अजून ऐकून आहोत, ते आज आम्ही सगळं एक्सप्लोअर करणार आहोत. जास्त नाही, पण जेवढं होईल तेवढं आज आपण कव्हर करणार हम्पी. ओके गाईज, रेडी ना? चलो निकलते भाई, पटापट पहिला नाश्ता करते, बहुत कडकडून भूक लगी आहे. माझं झालेलं आहे. टॉप बॉक्स फक्त सगळ्यांनी खाली ठेवा, म्हणजे कसं आपण तिकडे गेलं तर ठेवू शकतो. फक्त ह्याचा आहे हेल्मेट आणि आपलं कॅमेराचा बॅटरी. हा याचा ठीक आहे, हातात लॉक आहे ना, ठीक आहे. पण सेफ असेल ना जागा, तिथेच लॉक करून जायचं, इथे परत प्रॉब्लेम नको. हां चालेल, हां तसं पण चालेल. म्हणजे भरपूर गंभीर विषय चाललेला आहे की लाईटचं काय करायचं. फॉग लाईट जे आम्ही आहेत आमचे एक्स्ट्रा लाईट, त्याला पॅक करायचं की नाही करायचं. आता खूप लोक सांगतायत अरे पॅक करा, पकडतायत. पण आता इथला जो माणूस आहे कर्नाटकला खुद्द राहतो, तो बोलतो एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे बाहेरजून लोक येतात त्यांना एवढं पण काय असं त्रास देत नाही लोक. पण काय माहीत नाही, लोकांनी ते असं हे करून ठेवलं आहे, ते बवाल करून ठेवलं आहे की असं तसं हे लागतं, माहीत नाही. पण आता मी बोललो मी तर लावणार नाही, पकडलं तर पकडलं, बघू पुढे काय ते विचारू. कारण जर तुम्ही एक्स्ट्रा लाईट जेव्हा रात्रीच्या लावून फिरत असाल तेव्हा गोष्ट वेगळी आहे. पण आता दिवसा तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, काय आम्ही तर लाईट तर लावणार नाही आहेत. पण जर नाईटला जर असेल तर ठीक आहे. तर मी तर बोलतो आपण लावू नको, बघू पुढे पुढे. आता तो बोलतो हेल्मेटला नाही घातला तरी कोण विचारणार नाही, मग हेल्मेटला विचारणार नाही तर लाईटला कसे विचारतील. असे काही विषय आहेत. आता गाडी आपली स्टार्ट होत नाही आहे, कोल्ड स्टार्ट आहे गाडी, तर ती झाली पाहिजे. हे बघा, हे अशा आपल्या गाड्या इथे लावलेल्या, पार्क केलेल्या सगळ्यांनी इकडे खाली. आणि ह्या आपला बंगलो आहे, मस्तपैकी सुंदर बसा बंगला आहे. आणि बंगल्याचं नाव आहे ते पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता बिंदास. पद्मा हम्पी इको विला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा, हा वाला. म्हणजे तुम्हाला यायचं असेल या कॉन्टॅक्टवर कॉल करा, मस्तपैकी या, मजा येईल. व्ह्यू छान आहे. थंडी कमी आहे थोडी ह्यावेळी, थंडी आम्हाला एवढी भेटली ना. मला वाटतं पावसामध्ये भाऊ हा व्ह्यू जरा छान असेल ना, पावसामध्ये जरा चांगलं असेल. म्हणजे आपल्यासारखंच क्लायमेट आहे, एवढं असं काय गार नाही आहे. जेवढी आपल्या महाराष्ट्रात थंडी आहे तेवढी इकडे नाही आहे थंडी. हे भाऊ चला बाबा लवकर. काय ते रॉनिंग बाईकचा ना मला साऊंड आवडला बघा, मस्त आहे आणि दिसायला पण छान आहे, लुक पण छान आहे आणि भावाला सूट होते गाडी. तर माझी गाडी स्टार्ट होत नाही आहे, काय लफडा आहे, खूप प्रॉब्लेम आहे या गाडीचा भाऊ, काहीतरी प्रॉब्लेम आहे खरा. हां अच्छा चप्पल ओके, चांगला आहे ना. पण नाश्ता आहे ना ते आपलं रोहित चल का भाई, विचार आहे का नाश्ता इथे. चला काय करूया, इथे पण नाश्ता भेटतो ना. चला मसाला डोसा आलेला आहे मस्तपैकी. सांबार आहे ना, हे कसं आहे सगळे एक एक हे आहे ना. हां थोडं थोडं, हां चालेल, थोडं टेस्ट करूया. चला हे काय जास्त मसाला डोसा 3 मागवलेत ना, लागलं तर अजून मागवतो. एवढं काय सांबार घेऊया जरा. भांडी तुमच्यासाठी काय फरक पडतो भाई, चटणी भारी आहे. नंबर 1 नंबर. हां प्लेन आहे, घे मसाला आहे. काही ठिकाणी ना मी तर म्हणतो आपण जेव्हा लोकल जिकडे जातो ना फिरायला, लोकलची डिश असते लोकल तिथली,
ती खायची, कारण आपण मसाले डोसे मुंबईला खातो, पण त्यापेक्षा आपण जिकडे जातो ना तिकडचं खाऊन बघायचं. सांबार एक नंबर होतं. ॲक्च्युली मी बाहेरून जेव्हा येत होतो ना, मला वाटत होतं काय करायचं, जाऊ की नको, कारण असं ते बाहेरून दिसत होतं. म्हणजे हे असं प्रॉपर हॉटेल असं नाही, एक छोटंसं यांचं घर आहे मला वाटतं, आणि छान बनवलं आहे बघा. आपली झावळं आहेत, माडाची झावळं आहेत वरती, आणि हे असं खाली बनवलं आहे, छान दिसतंय. छोटीशी जागा आहे, मला वाटतं एवढीच लोकं बसू शकतात. आणि तिकडे मला असं खाली पण अशा गाद्या टाकल्यात, तिकडे बसू शकतात. पण आम्हाला काही क्षणाला वाटायचं काय करू, पण आल्यानंतर मसाला डोसा 1 मिनिटात संपला, 1 मिनिटात. हे बघा, आणि चटणी तर बाप चटणी आहे ही खोबऱ्याची. आपण जी खोबऱ्याची चटणी गावी बनवतो ना, त्यापेक्षा ही चटणी मला खूप आवडली. सुपर, म्हणजे तडका मारून मस्त की मोहरीचा वगैरे ना तडका मारून दिले. भाजी 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 नाश्ता जबरदस्त. पोहे मागवले थोडे, आणि थोडं मसाला डोसा. बहुत खाओ पिओ मजा करो एन्जॉय करो, काय लेकिन पैसा देतो नाही, पण पोहे पण छान आहे ना, मस्त एकदम खुशखुशीत आहे. तेच स्टार्ट कर ना भावा, तू पोहे नको तुला. ओके ठीक आहे. लोक फिरून आली रिटर्न, आणि आम्ही आता चाललोय. 12:30 वाजले, 12:30. विचार करा म्हणजे किती टाइमपास झाला आहे आमचा पहिल्याच दिवशी हम्पीचा. खूप टाइमपास. लेट निघालो, लेट उठलो, आणि आता लेट पण निघतोय. आणि त्यात करून कसं आहे, सगळ्यांची आंघोळी तयारी, कपडे धुणं, काल लेट आल्यामुळे लेट उठलो. आता कालची टोटल रनिंग दाखवतो. काल टोटल रनिंग 713 किलोमीटर आपली बाईक चालली काल, डोंबिवली टू हम्पीपर्यंत. 713. विचार करा किती किलोमीटर बाईक चालली भाऊ. फर्स्ट टाईम माझी बाईक चालली, आणि ती पण 1 डेमध्ये. चला, आई शपथ की कितीचे आहेत हे, कितीचे आहेत? 50,000. मग 200 ना, मग ठीक आहे ना, म्हणजे माझ्यापेक्षा स्वस्त आहेत. माझे 500चे आहेत. हा, त्याचा तो वेगळा विषय. हम्पीमध्ये मी एक बघितलं, इकडचं जे वातावरण आहे ना, म्हणजे ओके आहे. म्हणजे जास्त गरमी पण नाही, थंडी पण नाही, एकदम मीडियम आहे. त्यामुळे एकदम ओके वाटतं. आणि ठीक आहे, आज पण म्हणजे कालपर्यंत तरी माणसं आम्हाला छान भेटली. जिकडे आम्ही स्टेसाठी आहोत ती पण माणसं छान आहेत. आणि दुसरी गोष्ट काय, आम्हाला जो स्टे भेटला ना, हॉटेल्स मी जे बुक केलेलं, मी ऑनलाईनच केलेलं, ते मला छान आणि परफेक्ट भेटलं, जसं आम्हाला पाहिजे तसं. म्हणजे एक तर नीट क्लीन आहेच. दुसरी गोष्ट ही आहे, इकडे हे बघा, हे प्रकार जास्त आहेत इकडे. नमस्ते, नमस्कार, हे प्रकार आहेत जास्त. थांबायचं नाही अजिबात कुठे. आता इथे बऱ्याच लोकांना ना हिंदी कळतं आणि हिंदी बोलता पण येतं, पण काही जी लोक आहेत त्यांना बिलकुल येत नाही हिंदी. त्यासाठी रोहित बेस्ट आहे आमचा, म्हणून आम्ही रोहितला पकडलेलं आहे. छान आहे, टेन्शन नाही आम्हाला हम्पीला. कारण एकदा हम्पी गेल्यानंतर आम्हाला गोकर्णाला काय टेन्शन नाही. तिकडे तर मला वाटतं नॉर्मल हिंदी येतं, फक्त आपल्याला हम्पीमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे. आज आता एवढं लेट निघालो आहे, टेन्शन आलं. आता काय फिरायचं एवढ्या लेट. आता विजय विठ्ठल मंदिर आहे ते मंदिर, आणि त्या मंदिराचा मला वाटतं इतिहास खूप मोठा आहे. कारण आपले जे आपल्या महाराष्ट्रात जे विठ्ठल मंदिर आहे पंढरपूरला, ते विठ्ठल म्हणजे इथून तिकडून, म्हणजे इथून ते तिथे गेलेलं आहे मंदिर, आणि तिकडे जी स्थापना झालेली आहे त्या मंदिराची, अशी काहीतरी तो इतिहास आहे. तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे. आणि मी बघितलं, आम्ही जेव्हा कर्नाटकमध्ये आलो, कर्नाटकमध्ये आल्यानंतर इथले जे मंदिरं आहेत ना, मंदिरं खूप सुंदर आहेत. म्हणजे त्याचे रेखीव काम बघा, हे मंदिर बघा, हे बघा, हे वालं इकडचे जे रेखीव काम आहेत ना, खूप सुंदर. म्हणजे त्याने जे बनवले आहेत ना, आणि स्वच्छ आहे आणि खूप सुंदर आणि बघण्यासारखे आहेत मंदिरं काही. काल काय झालं आहे, काल बाईक आमची एवढी आपटली धोपटली आहे, त्यामुळे आता सगळीकडून आवाज येतोय, कटकुट. आता कुठून आवाज येतोय कळत नाही. आता पुढून कुठून तरी आवाज येतोय, समजत नाही आता हा होल्डरचा आवाज येतोय की वायझरचा येतोय आवाज. हे बघा, हा ना, हा वाला ना, छान वाटतो. बाबा बघ, हे काय आहे माहिती आहे, आपण रीलमध्ये बघतो रे, हेच आहे काय ते दगडी. अरे पण हे ते खतरनाक वाटतात, हे पण दगडी वाटतं असं खाली पडतील असे आता ना. नाही हा बघ दगड काहीतरी, इथला काहीतरी स्टोरी आहे. बघा इथे पण दगड आहे. हे बघा इथे काहीतरी आहे भाऊ. हा, विजयनगर साम्राज्याची राजधानी. म्हणजे इथे इतिहास खूप दडलेला आहे माहिती आहे काय.
हा शिवाजी महाराजांचा अगोदरचा काळ आहे हा. हे बघ लाईन मध्ये आहेत बघ माडाची माड आहे बघ लाईन मध्ये परफेक्ट लाईन आहे बघ मस्त दिसतात बघ प्रॉपर. आणि रोडवर ह्या बाजूला या बघ काय मस्त दिसतं व्ह्यू एकदम. आणि मला वाटतं माड तसे लावलेले आहेत ना नारळाची झाडं लाईन मध्ये प्रॉपर त्याच्यामुळे तर छान दिसतंय. हा कुठला तरी स्पॉट आहे रे मी बघितलं हे भाई हे बघ आरटीओ वाले बघतात आपल्याला पण थांबवलं नाही. हे भाई इथे काहीतरी इथे ना हे भाई हे बघ हे ना काहीतरी इथला इतिहास आहे भाई कळलं काय. हा इथला नाही लिस्ट मध्येचा विषय नाही पण हा इतिहास काहीतरी इथला घडलेला आहे म्हणजे काहीतरी असेल इथे ना. हा रे भाई हे बघ कडक आहे भाई कडक आहे. हा हो चालेल ठीक आहे चालेल भारी भाई हा जबरदस्त आहे रे. हे भाई इकडे पोलीस हे पोलीस नाका आहे हे आहे चेक नाका आहे आरामात. अच्छा पार्किंग आहे मला वाटतं राईट साईड तो हे आहे इथे घाली आतमध्ये घाली गाड्या विठ्ठल मन नाही इकडे ये कोणाला इथे लावूया ना बाईक पार्क हे काय आहे ना इकडे कुठे आहे नाही हे काय वरती पुढे आहे ना. थांब चायला माझी गाडी खाली गेली तर आई ग. चला फायनली आम्ही पोहोचलो विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच पार्किंग आहे तिकडे आम्ही आधी पहिले गाड्या पार्क केल्या आणि मला वाटतं पार्किंग वरून बरोबर 2 किलोमीटर विठ्ठल मंदिर आहे. थोडा खाली आता मी विठ्ठल मंदिरात आलोय आणि विजय विठ्ठल मंदिराचे खूप इतिहास मोठा आहे कारण जे पंढरपुरात जे मंदिर आहे ते पहिलं मंदिर इथे होतं आणि त्याची स्थापना नंतर तिकडे झाली. ही अशी काहीतरी स्टोरी आहे ती मी नक्की तुम्हाला सांगेन ती म्हणजे इथल्या लोकांना विचारून कारण गुगलमध्ये खूप काही वेगवेगळं दिलेलं आहे त्यामुळे ते गुगलचं मी तुम्हाला ज्ञान देणार नाही आहे. पण इथे आल्यानंतर जो बाहेरचा जो नजारा आहे ना आजूबाजूचा सुपर आणि इकडे ना दगडी खूप आहेत मोठे दगडी आहेत पण त्याचा पण काहीतरी नक्की इतिहास असेल कारण विजयनगर साम्राज्याची ही एक भूमी आहे त्यामुळे खूप इतिहास दडलेला आहे याच्यामागे. आणि त्याच्यानंतर आपल्या महाराजांचा कारण महाराजांच्या अगोदरचा हा काळ होता आणि त्या काळात हे सगळं जे काही आठवणी आहेत ते आपण आज बघायला आलो आहे आणि भारी आहे कारण जबरदस्त. कारण आम्ही रील्समध्ये वगैरे बघायचो काल रात्री आम्ही वैतागलेलो खूप की एवढं आम्ही अंतर कापून चाललो आहे तर कसं असेल तिकडे. पण आज सकाळी जेव्हा बाहेर आलो खूप भारी म्हणजे मी तर बोलते हम्पी एकदा करा 100% करा कारण एवढं बघण्यासारखं आहे ना. आता मला कळालं की महाराष्ट्रात आणि भारतात खूप फिरण्यासारखं आहे बाहेर जायची गरजच नाही. भारत आणि महाराष्ट्रात खूप फिरण्यासारखं आहे तसंच कर्नाटकमध्ये खूप फिरण्यासारखं आहे आणि सगळ्यात मला आवडलं ना इकडची मंदिरं सुपप त्यांचं रेखीव काम वगैरे सुपप. आता आपण जाऊ पहिलं मंदिरात. मित्रांनो मी इथे आल्यानंतर एक मला असं वाटतं ऐका ना चला जाऊ मंदिरात काय करताय. मला ना इथे आल्यानंतर एक थोडा लाईटमध्ये येतो हां इथे आल्यानंतर मी ना एक आता विचार करत होतो की इथे जर बघितलं ना तर खूप म्हणजे तुम्ही रामायणात गेलात ना रामायणामध्ये तर रामायणात गेल्यानंतर तुम्हाला समजेल इथली काय म्हणजे जो इतिहास आहे जे काही कथा आहे काही दडलेल्या आहेत. आणि इथे आल्यानंतर जे दगडी बघतो ना आपण हे दगडी इथेच आहेत हे बाहेर नाही आहेत. जसं काही ठिकाणी आपल्या कोकणात कसं जिकडे चिरेखण असते तिथे चिरेच भेटतात तसं ह्या ठिकाणी ना हे असे जे दगडी आहेत ना हे बघा हे वाले हे इकडेच भेटणार बाहेर नाही भेटत. त्यामुळे आता जस्ट हा रोहित सांगत होता की मारुतीरायाचं जे जन्मस्थान आहे ते पण हम्पीच आहे. खरं खोटं माहीत नाही पण मी एक सांगतोय कारण तो आपला रोहित भाऊ इथलाच आहे त्यामुळे त्यांनी मला जस्ट सांगितलं असू शकतो. हां धोंडा राम मंदिर मध्ये लिहून टाकलं होतं की राम म्हणून हा अजून तेल तिथं मंदिरात आहे. हिल अंजिना हिल मध्ये ओके गेल्यात अच्छा अंजिनाथ मध्ये बरोबर ते म्हणजे आपल्या मारुतीरायाने जे लिहिलेलं ना राम म्हणून दगडावर तो तिकडे आहे म्हणजे तो बघू पण तो बघायला भेटतो की कसं काय भेटतो ना
अच्छा, मग तेच बोलतोय म्हणजे हा अलाउड नाही. अच्छा कॅमेरा अलाउड नाही आहे. ठीक आहे, पण बघायला भेटेल. हा गुगल मध्ये भेट. म्हणजे हम्पीला खूप काही भाऊ दडलेलं आहे गोष्टी, म्हणजे महाराजांच्या पहिल्या काळातल्या गोष्टी आहेत हे, विचार करा. म्हणजे आणि आपल्याला अजून बघायला भेटतात आपल्या पिढीला, मला वाटतं आमच्या मागच्या पिढीला पण बघायला भेटणार आहे. त्यामुळे 100 मी तर बोलतो एकदा हम्पीला या, खरोखर या. आपण ना नको तिकडे टाइमपास करूया, नको, खरोखर सांगतो. कारण जे जे स्पॉट आहेत ना तिथे आपण मेन फोटो काढू. वरती येऊन खाली खाली करत आलं पाहिजे. वरती येऊन खाली खाली केलं पाहिजे. वरती येऊन खाली खाली मग फोटो मग तेच बोललो मी, बोललो पहिला आधी खाली तिकडे जाऊ. अरे भाई ते रील विषय हार्ड आहे भाई. हा बघ मी आतमध्ये गेल्यानंतर अरे बाबा तो इकडे इकडे म्हटलं काय आलं, म्हटलं ह्याने पण पकडलंय काय यांना. आतमध्ये जायचंय. आतमध्ये जायचं आहे, मग तिथूनच जायचं असं काय. विषय गंभीर आहे खूप भाई. हे बघ, हे बघ काय, हे देख भाई इधर आने के बाद पैसा. अरे भाई मी घाबरलो. हा बघ भाई, हा बघ हा म्हणजे थंड आणि भाई हे बघ वरती बघ. अरे भावानू फोटो नंतर काढे, पहिला आपण जाऊया आधी. पहिला आम्ही मंदिर करू, येताना फोटो काढू. आपण आपल्याला टाइमपास करायचा इकडे आज. त्यामुळे हा ही मजा घ्या, ही मजा घ्या भाई. बघ इथून आल्यानंतर असं यायचं चालत इकडे आणि असं जायचं इकडून. सोपं भाई, म्हणजे माहित नव्हतं एवढं असं काहीतरी असेल, पण इकडे आल्यानंतर म्हणजे आतमध्ये जेव्हा आलो ना, पूर्ण सगळी दगडी आहेत इकडे, सगळी दगडी. खूप खूप भारी आहे. आणि जसा आपल्या महाराजांचा इतिहास आहे ना, तसा हा इकडचा इतिहास दडलेला आहे. कारण दगडामध्ये पण काही गोष्टी कोरलेल्या आहेत, काही मूर्ती रेखलेल्या आहेत, पण आपल्याला ह्याचा इतिहास माहीत नाही. ॲक्च्युली इथला आम्हाला गाईड भेटला असता तर खूप सुंदर झालं असतं, पण इथे आता गाईड आम्हाला कोण भेटला नाही. इथं गाईड भेटला असतं तर आपल्याला खूप चांगली गोष्टी आपल्याला कळली असते, काही गोष्टी. आता आम्ही बऱ्यापैकी आलो. हे मंदिर आहे आणि इकडे हे बघा, हे असं तलाव आहे, इथे बोटिंग होतात. म्हणजे बोटिंग ह्याला काहीतरी बोलतात, मला पण नाव येत नाही त्याचं. तर ते काहीतरी बोलतात, बोललेलं सागर तर लक्षात नाही आलं म्हणजे. तर ते पण आम्हाला करायचं आहे, ती एक राईड करायची आहे. आणि पहिला ती मंदिरात जाऊ. आपली पोरं ऐकत नाही आहेत. आल्यानंतर फुल फोटोग्राफी नुसते फोटो. ते आदर्शने कॅमेरा आणल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे. नाहीतर मोबाईल असला असताना अजिबात फोटो काढले नसते जास्त एवढे. कॅमेरा असल्यामुळे आता ती एकदम उलवलं आली आहे लगेच त्यांना. कधी एकदा चप्पल खालीच काढू का वर काढूया. अजून ना 1.5 किलोमीटर वरती आपलं विठ्ठल मंदिर आहे. तर म्हटलं पहिलं आधी थोडंसं इथे पाणी पिऊया, कारण वरती चालायचं आहे आपल्याला आता विठ्ठल मंदिरात. आणि आता मी गेलेलो ते श्रीकृष्णदेवरायाचं मंदिर होतं ना, आणि खूप ना मला वाटतं ना त्याची पडझड झाली आहे. जसं मी बघितलं, जसे आपल्या महाराजांचे किल्ले आहेत ना, तसंच काहीतरी हे इकडचं सगळं जे मंदिरं बिंदिरं जे आहेत म्हणजे एकदम पडझड झाली आहे. तसं हा विषय आहे. म्हणजे माहीत नाही तेव्हाच्या काळात काय असेल, काय साम्राज्य असेल तेव्हा, आणि तेव्हाची लोक इथली म्हणजे काय असेल तेव्हा विचार करा. आणि फक्त सगळे दगडाची म्हणजे दगडी मंदिर आहेत आणि एकदम कोरीव काम दगडामध्ये केलेलं आहे. भारी वाटतं, भारी, खूप भारी आहे. म्हणून आता घसा सुकला एकदम, ऊन पण कडकडून कंटिन्यू बोलणं चालू आहे. त्यामुळे म्हटलं लिंबू पाणी, नाही तर लिंबू पाणी आहे माझा नाही. एक मी इमॅजिन केलं, इथे हे जे दगड आहेत ना, एवढे मोठे मोठे दगड आहेत, पण एक पण हालत नाही आहे. कारण आज आता पाऊस असेल, काही असेल इकडे, म्हणजे पाऊस तर असणार भयंकर प्रमाणात, पण हे दगड हालत का नाही आहे. म्हणजे आहेत तसे आहेत. म्हणजे इथली लोक सांगतात की दगड इथे आहे ना, तो इथेच आहे, तो कधीच हलला नाही किंवा कुठे खाली गेला नाही, पडला नाही. मानावं लागेल आता. हा दगड बघा, हा बघा,
अय्यो, हा दगड असा वाटतो लांबून की हा असा ह्या दगडावरती तो ठेवलेला आहे. हा बघा, हा दगड बघा, असा वाटतो की हा तर पडणार खाली आहे बघा इकडे आणि खाली जाणार. असं एकदम स्लोप आहे खाली असा, आणि हा असं वाटतं की भाई हा दगड पडेल आता. बघा ना, खतरनाक वाटतो या बघा, आणि खाली काहीच नाही आधार त्याला. क्या बात आहे भाई, खरोखर. चालत 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 येतोय. अजून 400 मीटर आहे मंदिर. 1.5 किलोमीटर होतं, 1.5 किलोमीटर. ऊन पण आता ना लागायला लागलं, कारण खूप लेट झालं आहे आणि मंदिर खूप लांब आहे, विठ्ठल मंदिर. आणि विठ्ठल मंदिर नंतर आम्ही विरूपक्ष मंदिरात जाणार आहोत. त्यामुळे आता इथेच वाजले आम्हाला 1 वाजला आहे, आणि खूप ओपन प्लेस आहे आणि ऊन आता कडक लागतंय. पण ह्या माहीत नाही कोणाला, जर माहीत असेल म्हणजे हम्पी कशासाठी प्रसिद्ध आहे आणि ह्याचा बाबा काय वैशिष्ट्य आहे. हे जे दगडी आहेत, दगडात जे काही मंदिरं आहेत, दगडामध्ये काय काय बनवलेलं आहे, हे काही गोष्टी जुन्या आहेत. माहीत आहे काय याचा इतिहास वेगळा असेल, आम्हाला माहीत नाही. मी तुम्हाला सांगू पण शकत नाही, कारण आपल्याला तर गुगलचं ज्ञान आहे. कारण आम्हाला इथे कोण गाईड पण भेटलं नाही. तर जर कोणाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा शॉर्टकटमध्ये, की बाबा ह्याचं काय म्हणजे कशासाठी हे प्रसिद्ध होतं, किंवा हे दगडी एवढे का आहेत तिथे आणि ह्याच जागी का दगडी आहेत हम्पीमध्येच, ते प्लीज सांगा कमेंटमध्ये. मला सुसाट एकदम. हे बघा, ही बस डायरेक्ट होती गेटवरून, आम्हाला माहीत नाही. आम्ही ठीक आहे आता जाऊ दे, बाप्पाच्या दर्शनाला आलो आहे, म्हटलं पायी येऊया म्हणून 1.5 किलोमीटर चालत आलो. नाहीतर ही बस पण आपल्याला घेऊन येते. अजित भाऊ ही बस पण येते, पण आपल्याला कळली नाही, आपल्याला माहीत नाही, म्हणून आपण चालत आलो 1.5 किलोमीटर. आणि हे समोर आहे विठ्ठल मंदिर. मित्रांनो, ओय बाबा चला, ऐ चला जाऊया, मंदिर आहे. तिकीट आहे वाटतं आतमध्ये. नाही तिकीट नसेल. हां हां चला. वाव, मस्त भारी आहे रे ना. काय कुठून यायचं आहे? अच्छा, तिकडून एंट्री आहे. आजच्या दिवसात मला वाटतं हे 2च स्पॉट होणार, हे एक मंदिर आणि विरूपक्ष मंदिर. काय बोलताय? आता हे एंट्री कुठून आहे? बाई इथून आहे. हां हां, ते विष्णू मंदिर आहे तिकडे. आता हा रोड कुठे गेलाय? आणि हा हे भाई नाही, हा बाई इथून सरळ जायचं विठ्ठल. हा हे बाई इथून प्रवेश आहे. हा व्ह्यू आहे बघा ना, नजारा बघा, खूप पूर्ण ओपन स्पेस आहे आणि फुल इकडे दगडी. आणि हे समोर विठ्ठल मंदिर आहे बघा, हे वालं. आम्ही मागे आहे ना, मागच्या साईडला एक्झिट आहे आणि ह्या साईडला म्हणजे याचा प्रवेशद्वार आहे, पण म्हणजे वेगळाच आहे. पण आता माहीत नाही पब्लिक बाहेर थांबले कशासाठी माहीत नाही, पण मला वाटतं गेट बंद आहे. विठ्ठल मंदिरात आल्यानंतर आतमध्ये डायरेक्ट जायला देत नाहीत. तिकीट आहे, ती काढावी लागते, ती पण ऑनलाईन, कॅश नाही आहे. स्कॅनर असतो, त्या स्कॅन केल्यानंतर त्यांची पूर्ण तो फॉर्मॅट येतो, त्याच्यामध्ये किती जण आहेत ते टाकायचं, ॲटोमॅटिकली अमाऊंट कट होते. मला वाटतं एकाचे काहीतरी 30 काय 35 रुपये आहेत. काय ना, अच्छा तिथे पैसे पण आहेत. ओके, हां, म्हणजे कॅश करायचं असेल तर कॅशने पण पेमेंट होतं, किंवा ऑनलाईन असेल तर स्कॅनर आहे. आणि आता सगळी ही लाईन लागलेली आहे आतमध्ये जाण्यासाठी. इथेच आहे ना, 7 लोक आहेत, 7 लोक टोटल. वाव, अभी आहे. आतमध्ये आल्यानंतर जबरदस्त गर्दी फोटो सेशनसाठी, कारण जी 50च्या नोटवर जे ही जी फोटो आहे, हे चित्र आहे, ते समोर इथे आहे बघा. हे बघा, ह्याला काय बोलतात? रथ आहे. जो रथ आहे तो आपल्या ह्या 50च्या नोटीवरती दिलेला आहे. त्यामुळे फुल गर्दी फोटो सेशनसाठी. आम्ही पण चालू आहे, आमचा पण फोटो चालू आहे. पण म्हटलं पहिला आधी मंदिरात जाऊ, मंदिरात दर्शन घेऊ. मी काय बोलतो, पहिला मंदिरात जायचं काय? पण अजित भाऊंची भाई नोट नाही, ते काम करा, सगळ्यांनी नोट माझ्याकडे द्या, मी खिशात घालतो. आज स्कूल पिकनिक असल्यामुळे गर्दी थोडी आहे. मंदिरात जायचं नाही, मंदिरात जायला देत नाही बाहेरून. अच्छा, म्हणजे बघून तरी येऊया ना, चला ना. हे पहिलं मंदिरात जाऊ, नंतर फोटो काढू. ठीक आहे, चालेल. चल, मंदिरात जायला देत नाही, बाहेरून तुम्ही दर्शन घेऊ शकता. आतमध्ये एंट्री नाही आहे कुठेच. जिकडे बोर्ड लावले तिकडे आतमध्ये एंट्री. फक्त मला वाटतं ना, एक कुठला तरी एक खांब आहे, तो पोकळ आहे, तिकडून आवाज येतो, तो फक्त आम्ही शोधतो, इथे कुठेतरी आहे तो. बाकी ना आतमध्ये खूप क्लीन आहे. आणि
ठीक आहे 1500-1400 मधले हा इतिहास आहे. आणि तो इतिहास मी तुम्हाला देतो. हा जो फोटो आहे त्या फोटोमध्ये पण तुम्हाला सांगितलेला आहे. बऱ्यापैकी ह्याची इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. त्यामुळे भारी आहे. म्हणजे किती वर्ष झालीत बघा, विचार करा. मला वाटतं 350, 400, 450, 500 वर्ष झाली आहेत, पण अजून हे आहे तसं आहे. म्हणजे थोडंसं मोडखळीलाच आलं आहे काही गोष्टी, पण आठवणी आहेत अजून. बाबा आता आतमध्ये आलो. तो खंबा आहे ना, तो कुठेतरी इथेच आहे. तो वाजतो, तो आवाज आहे बघा ना. हे बघा दगडी बघा ना. हा, आणि दगडामध्ये कोरीवकाम केलेलं आहे बघा ना. कधीचे दगडे आहेत. आपण कोकणात जाताना महाडच्या इथे आपल्याकडे लेणी आहेत, त्या पण असे. हां, दगडाची लेणी आहेत बरोबर. माडला जाताना एक्झॅक्टली यू आर राईट सर. कुठे गेला मंदार, कुठे गेला? अच्छा इकडे आहे. आता एवढं थकायला झालं आहे ना फिरून. एक तर 1.5 किलोमीटर चालत आलो, परत ते मंदिरात गेल्यानंतर तिकडे एवढे फिरलो ना, आणि फोटो काढण्याच्या नादात असं वाटतं की आता असं जायचं डायरेक्ट हॉटेल आणि झोपायचं जाऊन बेडवर मस्तपैकी. आता इथे झोपलो, जरा पाठ असं मस्तपैकी टेकवली जरा. एवढं भारी वाटलं, रिलीफ वाटलं. त्यामुळे आता इच्छा पण नाही उठून परत ते जायचं. खरोखर सांगतो एवढं थकायला ॲक्च्युली काय झालं माहिती आहे अजित भाऊ आपल्याला. आपण ना ॲक्च्युली काय केलं की काल एकतर आपण ट्रॅव्हल करून आलो बरोबर, आणि प्लस आपण रात्री लेट झोपून आणि परत सकाळी उठून परत आम्ही फिरतोय आजचा दिवस. बरीच लोक काय करतात, 1 हप्ता नाही 2 हप्ता सुट्टी घेतात, आणि जेव्हा अशा ठिकाणी फिरायला जातात ना, तुम्ही दोन दिवस एका ठिकाणी. हां, ते काय करतात जेव्हा ट्रॅव्हल करतात ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी आराम घेतात पूर्ण दिवस, आणि नंतर ते फिरायला चालू करतात. आमचं असं ना, आम्ही 4 दिवसामध्ये आम्ही जग फिरावं असं वाटतं आम्हाला. त्यामुळे आपली अशी हालत होते. इकडे दगड किती आहेत बघ. हे बघ, बघितलं काय? हे बघ दगड बघ, सगळीकडे हे सगळे दगड आहेत. हे बघ काय किती दगड आहेत बघ. आपला विठ्ठल मंदिर करून आम्ही डायरेक्ट आलोय आता विरूपक्ष टेम्पलमध्ये, आणि बाईक पार्किंग आम्ही इथेच करतोय. हे समोर दिसतंय ना, हे विरूपक्ष टेम्पल आहे. बाईक इकडे आधी एक चांगलं आहे, बाईक पार्किंगला टेन्शन नाही आहे. फुल फ्री, सगळं फ्री पार्किंग आहे. मी इथेच लावतो पार्किंग ना. 4:30 वाजले. 4:30 वाजल्यानंतर आमचं हे दुसरं टेम्पल आजच्या दिवसाचं. एवढा लेट झाला कारण विठ्ठल मंदिर होतं ना, तिकडे आम्ही खूप चालावं लागलं. आता कसं डायरेक्ट रोड टच हे आहे, तसं नाही. ते आमचं ना खूप लांब होतं, आणि बरोबर 2 किलोमीटर आम्ही चालत गेलेलो विठ्ठल मंदिर. त्यामुळे आम्हाला खूप वेळ गेला. आजच्या दिवसात मला वाटतं आज हे 2च मंदिरं आमची होणार आहेत. जे पण आता फिरायचे ते सगळं उद्या लवकरात लवकर सकाळी उठून, मला वाटतं 5-6 वाजता आपण निघावं लागेल आपल्याला भाऊ. 5-6 वाजता चला. हां, मग आम्ही कंटिन्यू बूट आहेत ना बाई, कालपासून बूट, रायडिंग बूट, हे हालत खराब झाली आहे. आपल्या ओके आहेत ना, आपले पॅन्ट ओके आहेत ना. इकडची ना मंदिरं मी बघितली. मंदिराच्या जेव्हा आतमध्ये येतो ना आपण, गाभा म्हणजे मेन गेटमधून आतमध्ये पूर्ण पॅसेज ना पूर्ण ओपन असतो. बघा एकदम, बघा किती ओपन आहे बघा, पूर्ण ओपन. आणि परत आतमध्ये परत एक गेट आहे बघा, इथून त्या गेटमध्ये पण बाहेर जायचं आहे. त्याच्यानंतर आतमध्ये मंदिर असेल, म्हणजे गाभारा असेल असं वाटतंय मला. पण आतमध्ये आल्यानंतर पूर्ण अशी ओपन जागा असते बघा. केवढी जागा आहे बघा ओपन. तिकडे माकड बसले ते बघा. गेटमधून आतमध्ये आलो. आतमध्ये आल्यानंतर तो जो एक गेट आहे ना, ते काउंटर आहे, तिकीट काउंटर. तिथे तिकीट काढावी लागते. आमच्या 7 लोकांची 175 रुपये घेऊन आम्ही आतमध्ये आलो. आणि तिकडे हत्ती आहे तो बघा, तो बघ गजमुख. पण हां असं काय इकडे आहे, आणि मंदिर इकडे आहे. पहिलं हे ऐका, आता फोटो काढ, पहिला मंदिरात जाऊन ये पटकन. चल. वा, इकडे एक चांगलं आहे, गर्दी नाही आतमध्ये गाभाऱ्यात झालं. त्यामुळे आम्ही आतमध्ये चाललोय गाभाऱ्यामध्ये.
तिकडून ना हा जो दिसतो ना इथून इकडून मुखदर्शन घेऊ शकता. आतमध्ये जायचं असेल इकडून जायचं आहे. ब्रो 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 एक सेकंड. इथून नाही आहे, तिकडून आहे ना, इधरच आहे. अच्छा मित्रांनो, आजचा हम्पीचा आमचा पहिला दिवस आणि आता वाजले संध्याकाळचे 6. हम्पीचा पहिला दिवस होता आणि ॲक्च्युली आम्ही खूप लेट निघालो कारण आम्हाला आजच्या दिवसाला ना फक्त मंदिरं करायची होती. पण लेट निघाल्यामुळे काय झालं, विठ्ठल मंदिर आम्ही केलं, विठ्ठल मंदिरानंतर विरूपाक्ष मंदिर केलं. मंदिर इकडची खूप मोठी आहे आणि हम्पीला आल्यानंतर आम्ही ॲक्च्युली रात्री येताना ना आम्हाला वाटत होतं यांना सगळ्यांना, अरे एवढा लेट झाला, उद्या सकाळी उठायला होतं आहे का, परत हम्पी कसं आहे काय आहे, आम्हाला असं वाटत होतं की असं एवढं नसणार. पण आम्ही जेव्हा बाहेर फिरायला आलो तेव्हा कळलं की हम्पीला लोक काय येतात. त्यामुळे आम्ही बोललो भाई एक नंबर. तर आमच्या हातात आता उद्याचा एक दिवस आहे, त्यामुळे उद्याच्या एका दिवसा आम्हाला जास्तीत जास्त जे स्पॉट आहेत म्हणजे जे फेमस आहेत, जिकडे क्राऊड जास्त जातं तिकडे आम्हाला जाऊन एक्सप्लोअर करायचं आहे थोडंफार हम्पी. कारण उद्याचा एकच दिवस आहे आपल्या हातात. पब्लिक आता थोडी ओके आहेत पण आता कंटाळली, त्यामुळे आता चहाचा ब्रेक घेणार आम्ही लास्ट आणि डायरेक्ट जाणार आहे आम्ही आमच्या रूमवर रिलॅक्ससाठी. पण आता हा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो आजच्या दिवसाचा पहिला दिवस. उद्याचा आता काय फिरायचं आहे ती रूपरेषा सगळी आदर्शकडे, आदर्श भावाकडे दिलेलं आहे. आणि रोहित भावाला पण खूप खूप थँक्यू, तो तिकडे आहे बघा इकडे, तो असल्यामुळे आमची कामं खूप सोपी झाली इकडे फिरायला. त्यामुळे आता हा व्हिडिओ इकडे संपवतो. उद्या लवकरच भेटू, परत पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू. काही दुसरे स्पॉट करायचे मला माहीत नाही, उद्या आपण टेम्पल आहेत की माहीत नाही, पण बऱ्यापैकी आम्ही उद्या फिरणार आहोत. कारण आम्हाला तिसऱ्या दिवशी जायचं आहे गोकर्णे, त्यामुळे गोकर्णेनंतर परत आम्हाला 600-650 किलोमीटर परत रनिंग आहे मुंबईला. त्यामुळे आता हा व्हिडिओ इथे संपवतो. कसं वाटला आमचा व्हिडिओ, मित्रमंडळींसोबत मजा केली, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक करा. बाय 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 बाय.